नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो आणि जे सध्या कार्यरत असलेले शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि जे नुकतेच शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत किंवा याच्या अगोदर ज्यांचा शिक्षक पात्रता परीक्षेची कसलाही संबंध आलेला नाही आहे, अशा सर्वांचं मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात बोलणार आहोत, जे की 23 नोव्हेंबरला होणार आहे। आणि आता आजचा दिवस जर काउंट केला तर आजच्या दिवसापासून आपल्याकडे राहतात फक्त 40 दिवस। मग या 40 दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास कशी करायची आणि ही शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत असताना मी तुमच्यासाठी काय करू शकतो आणि तुम्ही स्वतःसाठी काय करू शकतात याच्या संदर्भात बोलणार आहोत। म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजे या 40 दिवसामध्ये 40 दिवसाची काही आपली परीक्षा आहे व या नोट्सचे नियोजन। म्हणजे आता या 40 दिवसामध्ये आपण ह्या 40 दिवसाचं नियोजन कसं करणार आहोत आणि जे काही आपण लॉन्च केलेले नोट्स आहेत, नोट्सचा बंच 1 असो, नोट्सचा बंच 2 असो किंवा कॉम्बो नोट्सचा बंच असो, मग याचं नियोजन आपण ह्या 40 दिवसामध्ये कसं करणार आहोत। आता याच्यापैकी खूप साऱ्या जणांनी आपला बंच घेतलेला आहे। मग ह्या बंच घेतल्यानंतर त्याचा अभ्यास कसा करायचा किंवा जे काही बंच घेणार आहेत, घेतील आणि घेणारच आहेत यांच्या संदर्भात सुद्धा आपण त्यांनी ह्या बंच घेतल्यानंतर तयारी कशी करायची याच्या संदर्भात बोलणार आहोत। तत्पूर्वी आपण जो काही बंच किंवा जे काही नोट्स लॉन्च केलेले आहेत ह्याच्याकडे आपण सध्या वळणार नाही आहेत, पण तुम्ही सध्या काय करू शकता आणि मी सध्या तुमच्यासाठी काय करू शकतो याच्या संदर्भात थोडंसं बोलू। हे पहा, आपल्याजवळ उरलेले आहेत फक्त 40 दिवस आणि 40 दिवस कसे, जर आजचा दिवस काउंट केल्यानंतर मग या 40 दिवसाचं नियोजन कसं लावायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आता याच्यामध्ये आता सगळ्यांना 1-2 दिवसामध्ये, 3-4 दिवसामध्ये, 5-6 दिवसामध्ये सुट्ट्या लागणार आहेत आणि त्याही दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत। जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्यासाठी थोडंसं रिलॅक्स असणार आहे, पण जे महिला मंडळी आहे त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे दिवाळीच असते। मग याच्यामध्ये चकल्या करणं, करंज्या करणं, लाडू करणं, बऱ्याचशा गोष्टी असतात। याच्यामधून सुद्धा त्यांना वेळ काढून अभ्यास करून अभ्यासाचं नियोजन करून टीईटी पास करायची आहे। ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत। हे पहा, आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत। हे पहा, दिवाळी दरवर्षी येते पण शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी येत नाही आहे। हे असं झालेलं आहे की पहिल्यांदा असं झालेलं आहे की दरवर्षी आलेली आहे। मागच्या वर्षी झाली पण यावर्षी सुद्धा झालेली आहे। पण यावर्षी का झाली की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्यांना सुद्धा टीईटी 2 वर्षामध्ये पास करायची आहे। मग अशांसाठी सुद्धा टीईटी आहे। मग अशामुळं आपल्या महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा अशी टीईटी लवकरात लवकर जाहीर केलेली आहे। याच्या अगोदर 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष असं लागत होतं। मग मध्यंतरीच्या काळामध्ये लगातार झाली होती, पण त्याच्यामध्ये मोठे इश्यू झाले होते, त्याच्या संदर्भात बोलायचं नाही आहे। पण 40 दिवसामध्ये टीईटी कशी पास करायची याच्यासाठी मी काय करू शकतो, तर हे पहा, मी तुम्हाला पेपर 1 साठी 60 मार्काचे नोट्स देऊ शकतो, तेही रेडीमेड। ह्या 60 पैकी तुम्हाला 55 तर आराममध्ये मार्क्स पडले पाहिजेत। पण कधी, जर तुम्ही ह्या नोट्स घेतल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर, त्याचं रिव्हिजन केल्यानंतर, त्याचा सराव केल्यानंतर तर आणि तरच पडतील, नाहीतर नाही पडणार। हे सुद्धा मी स्पष्टपणे सांगतो। त्यानंतर तुम्ही स्वतःसाठी काय करू शकता हे पहा, मी तर पेपर 1 साठी 60 मार्काचे नोट्स देणार आहे, त्याच्या संदर्भात मी बोलणार आहे। पण पेपर 2 जो आहे तो आहे सामाजिक शास्त्र, त्याच्यासाठी मी तुम्हाला तब्बल पासिंगच्या डायरेक्ट 90 मार्काच्या नोट्स देणार आहे। मग याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे तेही स्वतःसाठी, माझ्यासाठी नाही, तेही स्वतःसाठी
तर ते तुम्हाला इथं दिलेलं आहे मराठी, हिंदी, इंग्लिश. आता तुम्ही लँग्वेज एक मराठी घेतली असेल, काही जणांनी लँग्वेज एक हिंदी घेतलेली असेल, काही प्रॉब्लेम येत नाही आहे. मराठी ग्रामर करायचं, हिंदी ग्रामर करायचं, इंग्लिश ग्रामर करायचं, ह्या गोष्टी करायच्यात. ते एकदम व्यवस्थितपणे पाहू. आता हे पहा, मी काय करू शकतो त्याच्यामधले तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगतोय की पेपर 1साठी मी तुम्हाला 60 मार्काच्या नोट्स देणार आहे. त्याच्यामध्ये परिसर अभ्यास 30 मार्क आणि मानसशास्त्र 30 मार्क. ह्या नोट्स तुम्ही घेतल्यानंतर, तुम्ही व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर 60 पैकी 55 तरी मार्क्स आरामात घेऊ शकता. पण त्यानंतर आहे सामाजिक शास्त्र प्लस मानसशास्त्र. याच्यामध्ये मी तुम्हाला तब्बल 90 मार्काच्या नोट्स देणार आहे. याचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर तुम्हाला 80 ते 85 मार्क्स आराममध्ये पडून जाणार आहेत. पण कधी ह्या नोट्स घेतल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, त्याचं रिव्हिजन केल्यानंतर, त्याचा सराव केल्यानंतर. कारण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सेल्फ स्टडीला खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि सध्या तुमच्याकडे दिवस कमी आहेत आणि दिवाळीचे दिवससुद्धा चालू आहेत, सण आहेत, वार आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. असो, त्याच्याकडे आपण नंतर वळू. पण आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची, याच्याकडे वळू. त्यानंतर आपण पेपर 1 आणि पेपर 2चा जो सामाजिक शास्त्र असो किंवा पेपर 1-2 असो, त्यांचा कॉम्बो विषयीसुद्धा बोलणार आहोत. पण पेपर 1च्या मी तुम्हाला 60 मार्काच्या नोट्स देणार आहे. पेपर 2च्या तब्बल 90 मार्काच्या नोट्स देणार आहे. पण याआधी आता सध्या मी काय करू शकतो हे तुमच्यासाठी मी सांगितलेलं आहे. पण आता तुम्हाला तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. ती कुठली? की सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर हे पहा, मराठी ग्रामर, हिंदी ग्रामर जर हिंदी घेतलेलं असेल तर, आणि तरच. ज्यांनी इंग्लिश घेतलेलं आहे इंग्लिश, तर त्यांनी इंग्लिश ग्रामर हे मस्ट आहे, हे त्यांनी स्वतः करायचं असते. आता हे पहा, मराठी ग्रामर, हिंदी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामरच्या नोट्स नसतात, ते तुम्ही स्वतः करायच्या असतात. मी काय करू शकतो याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परिसर अभ्यास प्लस मानसशास्त्र असं मिळून पेपर 1च्या 60 मार्काच्या नोट्स देऊ शकतो रेडीमेड टाईप केलेल्या. त्यानंतर पेपर 2च्या तब्बल 90 मार्काच्या, सामाजिक शास्त्र 60 मार्क आणि आपलं ही मानसशास्त्र 30 मार्क. त्याला बाल मानसशास्त्र म्हणा, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र म्हणा, वर्तनाचे मानसशास्त्र म्हणा, ह्याच्या मिळून अशा 90 मार्काच्या नोट्स देऊ शकतो. पण तुम्हाला स्वतःला काहीतरी करावं लागेल. ते आहे फक्त तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिश थोडं तरी ग्रामर पक्कं करावे लागेल. आता मराठीसाठी, ग्रामरसाठी काय करावं लागेल? मराठीचा सिलेबस काय आहे तो नेमका मी तुम्हाला एक व्हिडिओ देतो. त्याची लिंक प्लेलिस्टमध्ये आहे किंवा इथं आय बटनला क्लिक केल्यानंतर ते सुद्धा भेटून जाईल. ॲज इट इज ते फॉलो करा. तुमचं मराठी ग्रामर पक्कं होऊन जाईल, इंग्लिश ग्रामर पक्कं होऊन जाईल, हिंदी ग्रामरसुद्धा पक्कं होऊन जाईल. ह्या गोष्टी करायच्या आहेत. पण राहतो विषय पेपर 1साठी मॅथ्ससाठी. मग मॅथ्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे हे पहा. 5वीपासून 10वीपर्यंतचे जे काही स्टेट बोर्ड आहेत ते वाचा. त्याच्या खालचे जे काही स्वाध्याय दिलेले आहेत ते वाचा. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही भूमिती दिलेली आहे ती एकदम समजून घ्या. त्याच्या मागचे व्हिडिओ पहा, ते सगळे करा. म्हणजे भूमितीमध्ये जे काही स्वाध्याय दिलेले आहेत ते सोडवा. एवढं सुद्धा केलं तर सफिशियंट आहे. त्यानंतर PYQ म्हणजे जे काही मागील वर्षा परीक्षा, मागील 2013 पासून आत्तापर्यंत जे काही पेपर झालेले आहेत ते पहा. त्याच्यामध्ये कसे प्रश्न केलेले आहेत. आणि असं एक आहे की आता आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न हे रिपीट होतात. आणि विशेष करून गणितासाठी 2013चा पहा, 15चा पहा, 17चा पहा, 19चा पहा, 18चा पहा. पॅटर्न सेम आहे, प्रश्न रिपीट झालेले आहेत, फक्त आकडेवारी बदललेली आहे. फक्त असंच झालेलं आहे की मागच्या वर्षी थोडंसं एकदम वेगळा पॅटर्न दिला. वेगळा पॅटर्न म्हणजे कसं आहे, जितका क्लिष्ट होता तो तितका क्लिष्ट केलेला नाही आहे. मग यावर्षीसुद्धा आणखीन थोडासा सोपा होऊ शकतो. त्यामुळं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर स्टेट बोर्ड 5वीपासून 10वीपर्यंतचे तुम्ही गणित असो, मराठी असो, म्हणजे तर मराठीचं स्कॉलरशिप 5वी 7वी. आता स्टेट बोर्डाचं सांगायचं झालं तर 4थीपासून 10वीपर्यंत तुम्ही इतिहास असो, भूगोल असो, विज्ञान असो ते करा. त्यानंतर जे काही स्कॉलरशिप आहे 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिप तेवढं करा. तुमचं गणित आणि बाकीचे विषय परफेक्ट होऊन जाऊ शकतात.
पण आता वळू आपण नोट्स घेतल्यानंतर आता आपण हे विषय हाचा व्हिडिओ स्पेशल करून फक्त आणि फक्त नोट्सच्या संदर्भात आहे. ज्यांनी नोट्स घेतलेले आहेत, जे नोट्स घेणार आहेत आणि जे भविष्यामध्ये नोट्स घेतीलच, फक्त हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. हे पहा, तुम्ही काय करू शकता हे मी त्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आता मी काय करू शकतो किंवा मी काय केलेलं आहे आणि मी जे काही तुम्हाला देणार आहे याच्या संदर्भात बोलू. आता नोट्स घेतल्या आणि त्याचे नियोजन आता इथं दिसत असेल तुम्हाला. नोट्स घेतल्या म्हणजे आता जो काही बंच लॉन्च केलेला आहे, पेपर 1चा 60 मार्काचा बंच, पेपर 2 म्हणजे सामाजिक शास्त्र ज्यांचा आहे त्यांचा 90 मार्काचा बंच, आणि ज्यांचा पेपर 1 व पेपर 2 आहे म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 सामाजिक शास्त्राचा बंच आहे, याच्या संदर्भात जर तुम्ही नोट्स घेतल्या तर त्याच्या नोट्सचं नियोजन कसं लावायचं, नोट्सची माहिती, हे सगळे व्यवस्थित सांगतो. आता नोट्स कशा आहेत त्याच्या संदर्भात वळण्या अगोदर मी नोट्स संदर्भात थोडंसं तुम्हाला काहीतरी सूचना देतो. हे पहा, आपण ज्या काही नोट्स तयार केलेल्या आहेत त्या अगोदर त्या नोट्स मी स्वतः लिहिलेल्या आहेत. त्या लिहिल्यानंतर त्या स्वतः टाईप करून घेतलेल्या आहेत. टाईप करून केल्यानंतर स्वतः वाचलेल्या आहेत. वाचल्यानंतर त्याचं करेक्शन करून घेतलेल्या आहेत. आणि या क्षेत्रामध्ये मी 2021 पासून सुद्धा आहे. त्यामुळं या नोट्स ह्या जुन्या अभ्यासक्रमावर, नवीन अभ्यासक्रमावर आणि जे काही मागील प्रश्नपत्रिका झाल्या याचं सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपण नोट्स तयार केलेले आहेत. इथं तुम्हाला नोट्सचे सॅम्पलसुद्धा दिसत असतील. आणि आता आपण जे काही बंच लॉन्च केलेले आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा सांगणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्या काही नोट्स देणार आहोत त्या सर्वच्या सर्व नोट्स ह्या तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात भेटतात आणि त्या PDF स्वरूपात त्याला पासवर्ड प्रोटेक्शन असतं. आता सर्व नोट्स ह्या व्हॉट्सअपला पासवर्ड स्वरूपात भेटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही व्हॉट्सअपची सेटिंग चेंज करा. काही जणांनी व्हॉट्सअपची सेटिंग म्हणजे जे काही मेसेज असतं त्याच्यामध्ये डिसअपिअरिंग मेसेज असतं, ते 24 तासाचं असतं, 7 तासाचं असतं, 90 दिवसाचं असतं. तर ती सेटिंग ऑफ करून घ्या. म्हणजे जर नोट्स पाहिजे असतील तर, म्हणजे मी तुम्हाला नोट्स पाठवल्या ते 24 तासांची सेटिंग केली असतील तर 24 तासानंतर म्हणजे डिलीट होऊन जातात. तर तसे होऊ नये म्हणून ते ऑफ करून टाका. आणि मी जे काही नोट्स दिलेले असतात त्या तुम्हाला फॉरवर्ड करता येत नाही आहेत. आता तुम्हाला जर तुम्ही नोट्स घेतल्या त्या तुमच्याकडून काही कारणास्तव डिलीट झाल्या, लेकरं बाळा असतात, काही संसार असतो, बरेचसे कारणं असतात, मोबाईल फॉर्मॅट झाला, हँग झाला, त्याच्यामुळे डिलीट झाला, तर काळजी करू नका. जरी तुम्ही नोट्स घेतल्या तर त्या 5 दिवसाच्या आत जर डिलीट झाल्या तर ते तुम्हाला परत मिळून जातात. पण 5 दिवसानंतर डिलीट झाल्या तर ते तुम्हाला मिळणार नाही आहेत. आणि प्रोसेस काय आहे ते सगळं सांगू. पण त्याच्या अगोदर आता मी तुम्हाला घेऊन जातो की माझ्या नोट्स काय आहेत, कशा आहेत त्याकडून. आता जवळजवळ 12 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, पण मी आणखीन माझ्या नोट्सबद्दल तुम्हाला तेवढी इन्फॉर्मेशन दिली नाही आहे, बाकी सगळे दिली आहे. आता वळू आपण आपल्या नोट्सकडे. हे पहा, मी तुम्हाला पेपर 1 साठी तब्बल 60 मार्काच्या नोट्स घेऊन आलेलो आहे. ह्या 60 मार्काच्या नोट्स तुम्हाला 60 पैकी 55 तरी मार्क्स आराममध्ये घेऊन देऊ शकतात. पण कधी, जर तुम्ही नोट्स घेतल्या, वाचल्या, अभ्यास केला, त्याच्या रिव्हिजन केल्या तर आणि तरच, नाहीतर नाही आहे. हे पहा, पेपर 1चा परिसर अभ्यास जो की अतिशय क्लिष्ट, किचकट आणि डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे किंग मेकर असल्यासारखा, ह्या विषयामध्ये जर तुम्ही मार्क्स घेतला तर तुमचा पेपर पास होऊ शकतो. आणि त्यानंतर त्याचा सोबती, सखा भाऊ, पक्का वैरी म्हणला तरी चालेल, मानसशास्त्र असा हा विषय आहे की एका पुस्तकातून कव्हर होत नाही आहे. एक काळ होता 2013 पासून ते 17 पर्यंतचा, जो की फक्त फडके प्रकाशन यांचं जे काही पुस्तक होतं त्याच्यावर आधारित ओळ विचारली जायची. पण 2018 आणि 2019चा पॅटर्न बघा, त्याच्यामध्ये मिक्स काय केलं, जे काही फडके प्रकाशन पुस्तक आहे त्याच्यासोबत जे काही कुलकर्णी सरांचं पुस्तक आहे BEdला, जे की जुन्या अभ्यासक्रमाचं सध्या अस्तित्वात नाही आहे, ते पुस्तकसुद्धा भेटत नाही आहे, ते या फडके प्रकाशनच्या पुस्तकातल्या 2 ओळी, त्याच्यातल्या 2 ओळी यांचं कॉम्बिनेशन करून विचारायला लागलं. पण 2019 नंतर आणखीन पॅटर्न बदलला. त्यांनी काय केलं, त्याच्यानंतर वर्तनाचे मानसशास्त्र चालू केलं, मग त्यानंतर संरक्षण यंत्रणा चालू केलं,
मग त्याच्यानंतर कट लेव्हिन चालू केलं. म्हणजे ह्यांनी काय केलं, 11वी मानसशास्त्र 12वी मानसशास्त्र हे विचारायला चालू केलं, पण कधीच जुन्या अभ्यासक्रमातलं. मग ज्या वर्षी 2021 आलं त्यानंतर त्यांनी चालू अभ्यासक्रमातलं म्हणजे 11वी मानसशास्त्र 12वी मानसशास्त्र याच्यातले सुद्धा प्रश्न विचारायला चालू केले. म्हणजे मानसशास्त्र हा विषय 2013 पासून 17पर्यंत फक्त फडके प्रकाशनवर लिमिटेड होता, पण सध्याच्या काळामध्ये याची लिमिटेशन हे वाढत चाललेली आहे. त्याच अनुसरून आपण मानसशास्त्राचे एकदम परफेक्ट नोट्स तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये 17 चॅप्टर आहेत. आता तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला मानसशास्त्राच्या नोट्स मानसशास्त्राची पुस्तकं भेटून जातात. त्याच्यामध्ये TETला तेच, CTETला तेच, म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TAITला तेच, पुन्हा जे काही डाएटच्या परीक्षा होतात त्याच्यासाठी सुद्धा तेच. पण याच्यामधलं आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला विचारलं जातं का? अजिबात विचारलं जात नाही आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण मानसशास्त्राचं संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र अशा नोट्स तयार केलेल्या आहेत. याचं एकत्र करून परिसर अभ्यास व मानसशास्त्राचा असा बंच तयार केलेला आहे. या पेपर 1साठी जो काही तुम्हाला 60 मार्काचा परिपूर्ण बंच भेटणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला 16 PDF भेटणार आहेत. 15 PDF हा परिसर अभ्यासच्या असणार आहेत आणि 16वी PDF ही मानसशास्त्राची असणार आहे. आता इथं तुम्हाला ओल्ड सायन्स दिलेला असेल. आता प्रश्न पडलेला असेल की ओल्ड सायन्स का? हे पहा, जुनं विज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. जुनं ते सोनं याच्यावर भरपूर प्रश्न असतात. आता हे जुनं विज्ञान त्याची किंमत 71 रुपये आहे. पेज 58 आहेत. 6वे विज्ञान त्याची किंमतसुद्धा 71 रुपये. सगळ्या असे ह्याचे दिलेले आहे. सगळ्या स्टँडर्ड वाईज आपण नोट्स काढलेले आहेत. त्याची किंमत 71 आहे. तिथं पेज नंबरसुद्धा दिलेले आहेत. असं तुम्हाला परिपूर्ण पेपर 1चा बंच आहे. त्याच्यामध्ये PDF 16 भेटतील. त्याची किंमत आहे 1416 रुपये, पण तुम्हाला बंचमध्ये 1301 रुपये भेटून जातील. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्हाला नको आहे, आम्हाला मानसशास्त्राच्या नोट्स नको आहे, डझंट मॅटर, पण मग तुम्हाला ह्या 15 नोट्स पाहिजेत. मग ह्या 15 नोट्स जर पाहिजे असतील तर आम्हाला मानसशास्त्राच्या नोट्स नको. मग ह्या 16 PDFची किंमत किती आहे? 1416. बंचची किंमत किती आहे? 1301. मग ह्या 1301मधून आम्ही मानसशास्त्राचे 351 वजा केले. मग ह्या 351 वजा केले 1301मधून, तर जे काही किंमत राहतात त्याच्यामध्ये आम्हाला हा बंच भेटेल का? तर अजिबात नाही आहे. हा बंच आहे. ह्या बंचमध्ये 16 PDF भेटतात. त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. नाहीतर तुम्ही हे एक वेगळा घेऊ शकता, पण बंच घ्यायचा असेल तर तो बंच आहे 1301 रुपयाला. आता इथं ज्यांना पेज नंबर पाहिजेत की बाबा नो आम्हाला पेज नंबर पाहिजेत, आम्हाला किती पेज आहेत ते कळायला पाहिजे, तर इथं पेज नंबर दिलेला आहेत. आता वळू आपण पेज नंबर म्हणजे आपला बंच 2 आहे सामाजिक शास्त्र. आता याचा अभ्यास कसा करायचा तो सुद्धा मी व्यवस्थितपणे सांगणार आहे. फक्त व्यवस्थितपणे शांतपणे ऐकून घ्या. व्हिडिओ मोठा होईल, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित सांगतो. सामाजिक शास्त्र प्लस मानसशास्त्र हे पहा, पेपर 2ला सामाजिक शास्त्र 60 मार्काला विचारलं जातं. याच्यामध्ये इतिहास असतं, भूगोल असतं, नागरिकशास्त्र असतं, अर्थशास्त्र असतं आणि जे काही तुम्हाला ही असतं राज्यशास्त्र ते सुद्धा असतं. मग याच्यामध्ये तुम्हाला पार 4थी पासून 10वी पर्यंतचा इतिहास पाहायचा असतो आणि 4थी पासून 10वी पर्यंतचा भूगोल पाहायचा असतो. मग याच्यामध्ये जुना अभ्यासक्रम आला, नवीन अभ्यासक्रम आला, हे सगळं पाहावं लागतं. मग आता काही जणांना प्रश्न पडला असतो की सर नाही, गेल्या वर्षी 11वी 12वीवर सुद्धा प्रश्न पडलेले होते. हे पहा, थोडंसं शांततेत घ्या. तुम्ही थोडासा जुना अभ्यासक्रमाचा सिलेबस चेक केलेला आहे का आणि चालू अभ्यासक्रमाचा चेक केलेला आहे का, आणि जे काही तुम्ही 11वी 12वीचा इतिहास असो, भूगोल असो आणि जे काही राज्यशास्त्र असतो त्याचा सिलेबस चेक केलेला आहे का, थोडंसं चेक करा. जे काही जुन्या 7वीमध्ये महत्त्वाचे टॉपिक आहेत ते नवीन 7वीमध्ये नाही आहेत. नवीन 7वीमध्ये शिवरायांपूर्वीचा महाराष्ट्र, शिवरायांपूर्वीचा महाराष्ट्र हे आहे. पण जुन्या जे काही 7वीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये मौर्यकालीन आहे, बहमनी राज्य आहे, सगळं आहे. मौर्यकालीन शासन व्यवस्था आहे, मौर्यकालीन कसं होतं ते आहे, हे सगळं आहे. पण नवीन अभ्यासक्रमामध्ये वगळलेलं आहे. आणि तेच
11वीच्या पुस्तकामध्ये आहे। आता वळू आपण 12वीच्या इतिहासामध्ये। जे 6वीचा इतिहास होता तोच त्याच्यापेक्षा थोडासा जास्त जुन्या 9वीच्या इतिहासामध्ये आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त 11वीच्या इतिहासामध्ये आहे। या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करूनच आपण नोट्स बनवलेले आहेत। त्यामुळे सेपरेट 11वी 12वीचा अभ्यास करावाचा लागला आहे का नाही हे पहा, जुनं ते सोनं असतं त्यामुळेच आहे। आणि ह्या आपल्या सामाजिक शास्त्र प्लस मानसशास्त्रामध्ये तब्बल तुम्हाला 17 नोट्स भेटणार आहेत। याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे हो, 7वीची इथं वर्ल्ड जॉग्राफी आहे, त्यानंतर 9वी ओल्ड हिस्ट्री, 10वी ओल्ड हिस्ट्री ही त्याच्यासाठीच दिलेली आहे। कारण जो तुम्ही 11वी 12वी म्हणताय ते 9वी आणि 10वी मध्ये भेटून जातं आणि जे तुम्ही राज्यशास्त्र म्हणताय तेच तुम्हाला 9वीच्या इतिहासामध्ये भेटून जातं। त्यामुळे 11वी 12वीचं तेवढं काही टेन्शन घेऊ नका। असा सामाजिक शास्त्र प्लस मानसशास्त्राचा असा परिपूर्ण बंच 17 PDF भेटून जातील। ह्या 17 PDFची किंमत आहे 1567 रुपये। पण तुम्ही हा सगळा बंच 90 मार्काचा घेतला तर तुम्हाला 1401 रुपयाला भेटून जाईल। तब्बल 167 रुपये तुम्हाला सूट भेटून जाईल। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्हाला ह्याच्यात सेपरेट घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता, याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाही सर आम्हाला ह्याच्यातला मानसशास्त्रसुद्धा नको, सामाजिक शास्त्रसुद्धा नको, हा तुम्ही बंच देत आहेत 1401 रुपयाला। मग तुम्ही याच्यामध्ये मानसशास्त्र वगळलं, सामाजिक शास्त्र वगळलं, 351 + 151 वगळलं, याच्यामध्ये जे काही रक्कम होती ती रक्कम वजा करून 1401 मधून वजा केली, बाकीच्या नोट्स द्या तर अजिबात नाही आहे। ही जी किंमत आहे 1401 रुपये ती ही फक्त आणि फक्त बंचवर आहे। तुम्ही हे वगळा ते वगळा आणि पुन्हा ह्याच्यामधून ते सूट करून द्या तसं नाही आहे। तुम्हाला ही सूट जी 167 रुपयाची भेटणार आहे ती फक्त आणि फक्त बंचवर भेटणार आहे। पेपर 1चा बंच घेतला 16 PDFचा तर 1301 रुपयाला भेटेल। तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता, पण हे अर्धन ते अर्धन हे वगळून द्या ते वगळून द्या तसं नाही आहे। सामाजिक शास्त्र प्लस मानसशास्त्र 90 मार्काचा बंच 1401 रुपयाला भेटणार आहे, 167 रुपये डिस्काउंट आहे। मग तुम्ही हे वगळून द्या ते वगळून द्या त्याच्यातून पुन्हा ते सूट द्या तसं नाही आहे। बंचवर सूट आहे, तुम्ही सिंगल घेऊ शकता, पण तुम्ही हे वगळून ते वगळून त्याच्यावर सूट मागा तशी सूट नाही आहे। आता ह्याच्यामध्ये जवळचे असो, मित्र असो, बंधू असो, भगिनी असो किंवा मित्राचा मित्र असो, भावाचा मित्र असो, याच्यामध्ये कसलीही सूट नाही आहे। याच्यासाठी खूप परिश्रम लागलेले आहेत। हे पहा, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, पण लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे, हे गोष्ट लक्षात घ्या। ह्याच्यासाठी थोडक्यासाठी हे करू नका। तुम्हाला नोट्स आवश्यक वाटल्या असतील, इच्छा असेल घ्या, नसेल तर घेऊ नका। इथं कमी करा आणि हे करा तसं करू नका। असो, हे झालं। त्यानंतर आहे पेपर 1 आणि पेपर 2चा सामाजिक शास्त्राचा कॉम्बो। त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल PDF भेटणार आहेत 20, त्याची किंमत आहे 1780, पण डिस्काउंटमध्ये तुम्हाला 1631 भेटणार आहे। आता पेपर 1 म्हणजे ज्यांचा पेपर 1 आहे आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र हे दोन्ही दिलेले आहे त्यांच्यासाठी कॉम्बो आहे आणि याची सूट आहे 150 रुपये। पण आता ह्या नोट्स कशा घ्यायच्या हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडलेला असेल। हे पहा, तुम्हाला नोट्स घ्या असं मी म्हणत नाही आहे, पास व्हायचं असेल घ्या, पण नोट्ससाठी एकदा तुम्ही कॉल करा। तुम्हाला सॅम्पल पाहिजे असेल सॅम्पल भेटून जाईल। त्यासाठी आपला नंबर आहे 8999653815। मी हा नंबर असा सांगतो, म्हणजे 8999653815, 9970961144। ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करा। तुम्हाला नोट्सचं सॅम्पल पाहिजे असेल, नोट्सचं सॅम्पल भेटून जाईल, त्यात कसलाही वाद नाही आहे। नोट्सचं सॅम्पल भेटून गेल्यानंतर तुम्ही नोट्सचं सॅम्पल पहा, त्याच्यावर सगळी माहिती दिलेली असते। पेपर म्हणजे नोट्सचा फॉर्मॅट कसा आहे, नोट्स कशा तयार केलेल्या आहेत, त्यानंतर तुम्ही ठरवा, काही जबरदस्ती नाही आहे। बरं ठीक आहे, नोट्स घेतल्या तुम्ही, नोट्स पाहिजे तुम्हाला, सॅम्पल पाहिजे, सॅम्पल दिलं, सॅम्पल घेतलं, तुम्हाला सॅम्पल आवडलं, नोट्स दिल्या, ह्या किमतीमध्ये तुम्ही केल्या। पण मग याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होतो की तुम्ही याची प्रिंट करू शकतो का, मला याची प्रिंट करता येईल का, मोबाईलवर वाचता येणार नाही आहे।
त्याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याच्यासाठी तुम्हाला एक पॉम्पलेट शेअर केलं जाईल. त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स असतील. त्या डिटेल्स वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. आणि त्यानंतर आहे की सर आता सगळ्यात महत्त्वाचं की व्हॉट्सअप प्रत्येक जी काही PDF असेल ही ओल्ड सायन्सची असेल ह्याला वेगळा पासवर्ड, ही 6वी विज्ञान असेल त्याला वेगळा पासवर्ड. प्रत्येक PDFला हा सेपरेट वेगळा पासवर्ड असेल. त्या नोट तुम्ही फॉरवर्ड करू शकत नाही आहे. जर तुमच्याकडून डिलीट झाल्या 5 दिवसाच्या आत तर त्या तुम्हाला मी परत देऊ शकतो. पण 5 दिवसानंतर डिलीट झाल्या तर मी तुम्हाला परत देऊ शकणार नाही आहे. नोट्स कशा घ्यायच्या ह्या नंबर दिलेला आहे. मग आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलेला असेल की सर पासवर्ड म्हणजे काय असतो, कसा असतो. तर हे पहा, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे. ही आहे 7वी नवीन प्लस जुना इतिहास 1 2 3 4 5 डॉट 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 डॉट. आता हा प्रश्न पडलेला असेल की हे काय आहे. तर हे पहा, तुम्ही नोट्स परचेस केल्यानंतर तुम्हाला जे काही नोट्स पाठवणार आहे ती ह्या नोट्सच्या PDFचं नाव असणार आहे. काय असणार आहे ह्या PDFचं नाव, म्हणजे 7वी नवीन प्लस जुना इतिहास. मग आता ही 7वी नवीन प्लस जुना इतिहास जवळजवळ 82 पेजची आहे. आपलं जे काही चालू अभ्यासक्रम आहे त्याच्यामधले 13 टॉपिक आणि जे काही जुना अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये 10 टॉपिक, म्हणजे अशा 23 टॉपिकच्या 7वीच्या नोट्स असणार आहेत. मग आता याच्यामध्ये 7वी नवीन प्लस जुना इतिहास 1 2 3 4 म्हणजे असे मल्टिपल मी ह्या PDF तयार केलेल्या आहे 7वीच्या. आता हे ज्याला ज्याच्या त्याच्या वाटेला येतील हे तिथं 1 2 3 असं केलेलं असेल. म्हणजे आता मी तुम्हाला सेंड केली 7वी नवीन प्लस जुना इतिहास 1 ही जर PDF आली तर त्याच्या खाली म्हणजे PDF असेल तर PDFवर नाव असतं 7वी नवीन प्लस जुना इतिहास 1 2 3 म्हणजे एक आली असेल तर 1. मग मी तुम्हाला पासवर्ड सेंड करत असतो PDFच्या खाली. त्याच्यामध्ये हे PDFचं नाव असतं 7वी नवीन प्लस जुना इतिहास 1. ज्यांना 2 आलेलं असेल तिथं 2 असतं, ज्यांना 100 आलेलं असेल तिथं 100 असतं. त्यानंतर असतं त्याच्या खाली इथं पासवर्ड. मग हा पासवर्ड म्हणजे हा पासवर्ड टाकायचा असतो का, नाही. तर ह्या पासवर्डच्या खाली इथं जे दिलेलं आहे 7th हिस्ट्री म्हणजे 7th HISTORY 99001 ह्या संपूर्ण जो काय असतो तो आहे पासवर्ड. हा सगळा टाकल्यानंतर तुमची PDF ओपन होते. तर आणि तरच होते असं आहे हा पासवर्डचं. मग आता तुम्ही समजा ह्या सगळ्या नोट्स घेतल्या, हे सगळं केलं. मग आता प्रश्न पडला असेल की बाबा ह्या नोट्सचं नियोजन कसं करायचं. 40 तर दिवस राहिलेले आहेत आपल्याला. 40 दिवसामध्ये अभ्यास करायचा. अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे पहा. जास्त काळजी करू नका. 40 दिवसामध्ये अभ्यास होतो म्हणजे होतो. केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्हाला पास करायचं ना TET. हे पहा, सध्याचा वेळ आहे तो फक्त आणि फक्त सेल्फ रीडिंगचा, ना की तुम्ही 1 तासाचे 2 तासाचे 4 तासाचे 5 तासाचे व्हिडिओ पहा, मॅरेथॉन पहा किंवा क्लास लावा, क्लासचे 5-5 तासाचे व्हिडिओ पहा. तितका असा वेळ नाही आहे. खरंच सांगतोय, प्रामाणिकपणे सांगतोय, तितका असा वेळ नाही आहे. आणि शिक्षक पात्रता परीक्षा ही पास करण्यासाठी सेल्फ स्टडी इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी अदर थिंग्स. काय सांगतोय, सेल्फ स्टडी इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी अदर थिंग्स. आता याच्यामध्ये एनी अदर थिंग्समध्ये काय आलं तर तुम्ही लेक्चर पहा, 5 तास पहा, महामॅरेथॉन पहा, ह्या गोष्टी आल्या किंवा क्लास लावा. TETसाठी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सेल्फ स्टडी इज मोर इम्पॉर्टंट, म्हणजे स्वअध्ययन खूप महत्त्वाचं आहे. आता याचं नियोजन कसं लावायचं हे पहा. तुम्ही ह्या नोट्स घेणार आहात आणि घेतील जर त्यांच्यासाठी आहे. ज्यांना घ्यायचं नाही त्यांनी व्हिडिओ पहा, क्लास लावा, काय करायचं ते करा, त्यांच्यासाठी नाही. ज्यांनी नोट्स घेतलेल्या आहेत, ज्यांनी अगोदरच नोट्स घेतलेल्या आहेत, भविष्यात घेणार आहेत, मी त्यांच्यासाठी सांगतोय. हे पहा, ज्यांनी परिसर अभ्यासा पेपर 1चा म्हणजे पेपर 1चा बंच घेतलेला आहे 60 मार्काचा, त्यांच्यासाठी मी अगोदर नियोजन सांगतो. हे पहा, आपण त्यांच्यासाठी मानसशास्त्राची PDF दिलेली आहे, ती 153 पेजची आहे. हे पहा, भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ आणि आता आपल्या नजदीक आलेली आहे दिवाळी, याच्याशी तुमचं देणं घेणं असलं नसलं पाहिजे. आता मानसशास्त्राची PDF ही 3 दिवसामध्ये भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ हे करून तुम्ही ती वाचून काढली पाहिजे. भलेही तुम्हाला समजू अथवा न समजू, 3 दिवसामध्ये मानसशास्त्राची PDF
सुरुवातीपासून शेवट केलेला पाहिजे. त्याच्यामध्ये 18 चॅप्टर दिलेले आहे. सुरुवातीपासून शेवट केलेला पाहिजे. ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही मानसशास्त्र कंप्लीट करा. जर तुम्हाला समजत नसतील तर इथं आपल्याला प्लेलिस्ट दिलेली आहे, चॅप्टर वाईज दिलेले आहे, ते व्हिडिओ ऐका, त्याच्यामधून तुम्हाला समजून जाईल. हे मानसशास्त्राला 3 दिवस दिले. पण त्याच्या अगोदर हे जे काही PDF आहेत, ह्या PDF मधले तुम्ही इथं पेज नंबर पहा. 31, 39, 39, 37, 40, 48, 47, 46, 63. मग याच्यामधले जे काही तुम्हाला कमी पेज संख्येचे नंबरचे PDF दिसतील, हे तुम्ही अगोदर वाचायला सुरुवात करा. वाचायला सुरुवात करताना अगोदर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, रोज एक PDF किमान 2 ते 3 तासामध्ये वाचून झाली पाहिजे. आता इथे स्टडी प्लॅन सांगतोय, मानसशास्त्राचे 3 दिवस दिले, रोज एक PDF न चुकता. कशी? भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ, न चुकता. आता डॉक्टर तुम्हाला कसं सांगतात, काही असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ सांगतात, पण मी तुम्हाला काय सांगतोय की रोज एक PDF न चुकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत, भलेही तुम्हाला त्याच्यातलं काही लक्षात येऊ न येऊ, वाचन करा, वाचन पूर्ण करा. मग आणि आणखीन एक सांगतोय की तुम्ही ह्या ज्या काही PDF घेतलेल्या आहेत, ह्या PDF रोज काही करून 3 तास न चुकता काढा. रोजचे तुम्ही आजपासून, आजच्या दिवसापासून 40 दिवस धरले. ह्या 40 दिवसामध्ये रोज न चुकता ह्या PDF फक्त आणि फक्त ह्या PDF ह्या ज्या काही नोट्स दिलेत, ह्याच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही 3 तास जरी काढलात तर मोर दॅन सफिशियंट आहेत. आता ही ओल्ड सायन्सची PDF आहे. पहिल्यांदा तुम्हाला 3 तास काढले, त्याच्यामध्ये वाचायला खूप अवघड जाईल. 3 तासामध्ये होणार नाही, पण दुसऱ्या दिवशीच्या 1.5 तासामध्ये होऊन जाईल, म्हणजे 4-4.5 तासमध्ये होऊन जाईल. त्यानंतर 6वीचा इतिहास फक्त 31 पेजचा आहे, 3 तासामध्ये आरामामध्ये होऊन जाईल. समजेल न समजेल, फक्त वाचून काढा. रोज अशा एक PDF काढून टाका. 16 PDF आहेत. ह्याच्यामधले 3 दिवस काढले, ह्या 15 दिवस, 15 PDF 15 दिवसामध्ये होतात आणि ही एक 16वी PDF 18 दिवस. त्याच्यानंतर सुद्धा भरपूर दिवस राहतात. त्याच्यानंतर तुमचं रिव्हिजन होऊन जातं. त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातात. रोज 3 तास PDF आणि मराठी इंग्लिश तर तुम्हाला स्वतः करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र, म्हणजे सामाजिक शास्त्र प्लस मानसशास्त्र हे 90 मार्काचे, ह्याच्यामध्ये तुम्हाला 17 PDF देणार आहे. आता हे मानसशास्त्र तुम्ही एकदा पेपर 1 घेतलात किंवा कॉम्बो घेतला तर त्याच्यामध्ये 3 दिवस दिलेले आहेत. मानसशास्त्र बऱ्यापैकी वाचून झालेलं आहे. नाही समजलं तर आपले नोट्सचे व्हिडिओ आहेत ते ऐका, पाहू नका. झोपते वेळेस फक्त हेडफोन टाका आणि फक्त ते ऐका. काम करत आहात, कुठं चालत आहात, डाउनलोड करा, हेडफोन टाका, ते ऐका. प्रवचन असल्यासारखे आहेत. मी मानसशास्त्राचे व्हिडिओ सगळे तयार केलेले आहेत, ते तुम्ही फक्त ऐका. प्लेलिस्ट भेटून जाईल. फक्त तुम्ही ऐकल्यानं सुद्धा तुमचं मानसशास्त्र परिपूर्ण होऊन जातं. म्हणजे फक्त एकदा ऐका, 3 दिवस द्या, मानसशास्त्र पूर्ण होऊन जातं. आणि याच्यासाठी फक्त रोज 3-3 तास इथं जे काही PDFचे म्हणजे इथं पेज दिलेले आहेत, जे कमी आहेत ते अगोदर वाचायला चालू करा, म्हणजे तुमची रुची, आवड निर्माण होईल. त्यानंतर तुम्ही मोठमोठ्या PDF जे आहेत, जास्त पेजेसचे आहेत, ते वाचायला सुरुवात करा. आणि असं पण नाही आहे की आपल्याला काहीच येत नाही. याच्यापैकी 50 ते 60% तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ते तुम्हाला येतच आहे. मग आणखीन फक्त जे येत नाही ते वाचायचं आहे, जे येते ते फक्त टिक करत जायचं आणि पुढं वाचत जायचं. फक्त इथं सेल्फ स्टडी महत्त्वाचं आहे. हे झालं. कॉम्बोमध्ये सुद्धा तुम्हाला तसं करायचं. पेपर 1चा स्टडी केला, पेपर 2चा सुद्धा होऊन जाणार आहे. हे सगळं झालं. हे पहा, मी काय करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मराठी इंग्लिश हे सगळं नोट्स घेतल्या, बंच घेतल्या, त्याचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. रोज एक PDF न चुकता वाचणं गरजेचं आहे. त्याला भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ, बायको त्रास देऊ, नवरा त्रास देऊ, सासू सासरे त्रास देऊ, डझंट मॅटर, फॅमिली त्रास देऊ, काही त्याच्याशी देणे घेऊ नका. फक्त हे 40 दिवस तुम्ही आणि नोट्स आणि अभ्यास एवढंच ठेवा. त्यानुसार तुम्ही अभ्यास करायला चालू करा. हे पहा, वेळ काढल्याने वेळ निघतो. वेळ काढतो, बघतो, करतो, ह्याच्यानं वेळ निघत नाही आहे. वेळ काढावाच लागतो. कसं आहे माहिती आहे का, दिवसामागून दिवस जात असतात.
तुम्ही वाट पाहिला आज करतो उद्या करतो तसं नाही आहे. केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. आज आत्ता ताबडतोब कल करे सो आज कर, आज करे सो अभी. काही करा, दिवसाचे 3 तास काढा, नोट्ससाठी नियोजन करा. ज्यांनी नोट्स घेतलेले आहेत, घेणार आहेत आणि घेणारच आहेत त्यांच्यासाठी आहे. ज्यांना नोट्स घ्यायचे नाही आहेत, नोट्सचे किंमत जास्तच आहे, शक्य नाही आहे, त्यांनी नोट्सचे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ते पहा, त्यांनी हे करू नका. पण हे आहे पहा, परिसर अभ्यास मानसशास्त्र पेपर 1चं 16 PDF बंच आहे, 1301 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला 1600 म्हणजे सूट दिलेली आहे. 115 रुपये, 1416 रुपये होते, पण 1301ला दिलेले आहे. याच्यापेक्षा जास्त सूट नाही आहे. आता हे पहा, तुम्हाला हे जास्त वाटत असेल, हे करत असेल, हे पहा मित्रांनो, ह्याच्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे, उघड दिलेलं नाही. मी तुम्हाला असं फ्री जरी दिलं असेल तर त्याची किंमत राहिलेली नसती, तुम्ही वाचलेला नसता. आणि खरंच हे फायनल आहे, याच्यापेक्षा जास्त मी कमी करू शकत नाही आहे. आणि तुम्हाला PDF नोट्स भेटणार आहेत, ते व्हॉट्सअपला भेटणार आहेत. व्हॉट्सअपशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर भेटणार नाही आहेत. 5 दिवसामध्ये डिलीट झाल्या तर तुम्हाला बदलून म्हणजे तुम्हाला परत देतील, म्हणजे परत देऊ. पण 5 दिवसानंतर जर नोट्स तुमच्याकडून डिलीट झाल्या, तुमच्या लेकराकडून डिलीट झाल्या, व्हॉट्सअप हँग झाला, व्हॉट्सअप फॉर्मॅट झाला, काही जरी झाला, 5 दिवसानंतर नाही येतो, तुम्हाला नंतर परचेस करून भेटावे लागतील. आणि सर्वात शेवटी जाता जाता एक सांगतोय की हे फायनल सूट आहे, याच्यापेक्षा आणखीन सूट मागू नका. सूट मागितल्यानंतर मी नोट्स देत नसतो, साधं सरळ आहे. तुम्ही याच्यामध्ये माझे मित्र असाल, मैत्रिणी असाल, माझे पाहुणे असाल, कोणीही असाल, किंवा माझ्या भावाचे मित्र मैत्रिणी, बहिणीचे मित्र भाऊचे कोणीही असो, हे पहा, हे फायनल आहे, सर्वांसाठी हे आहे. इथं लाडी गोडी तसलं काहीही नाही आहे, किंवा मस्कासुद्धा लावायची गोष्ट नाही आहे. जे आहे साधं सरळ आहे, ठोक आहे. इथं माझा काही फायदा नाही आहे, तुम्ही आत्ता द्यायला देचाल, पण इथं फायदा कुणाचा आहे? तुम्ही 5 झाल्यानंतर आयुष्यभर तुमचं कल्याण कुणाचं आहे, तुमचं आहे का माझं आहे सांगा. ही गोष्ट थोडंसं लक्षात घ्या. त्यामुळे आता तुम्हाला फक्त मानसशास्त्राची नोट्स पाहिजे. मानसशास्त्राची किंमत किती आहे? 351 रुपये. मग मला 100लाच द्या, 200ला द्या, मी तुमच्या ह्याचाच ही आहे त्याचाच ती आहे. पहा, असल्या गोष्टी करू नका. जे आहे ते आहे, याच्यामध्ये काही सूट नाही आहे. तुम्हाला मार्केटमध्ये आणखीन भरपूर फ्रीमध्ये नोट्स भेटतील. कुठेही क्लास लावायचे असतील तिथं 2,000, 4,000, 5,000, 10,000 क्लास 10,000चे क्लास लावायचे असतील ते लावू शकता, काही फायदा नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करू शकता, ते तुमची मर्जी आहे. पण आपलं हे आहे, साधं सरळ आहे, बिंबीच्या देठापासून सांगणे आहे. मी याच क्षेत्रामधला आहे आणि तुम्हाला ह्या अशा नोट्स, जुन्या अभ्यासक्रम, नवीन अभ्यासक्रम, अशा नोट्स कुठंही कधीही मिळणार नाही आहेत. क्लासवाले सुद्धा तुम्हाला देणार नाही आहेत. क्लासवाले फक्त येतील, शिकवतील, जातील, येतील, शिकवतील, जातील, पैसे गोळा करतील. पण इथं आपल्याला तसं नाही आहे. तुम्हाला फक्त पास करायचा हाच एक हेतू आहे. नंतरच्या वर्षी ह्या नोट्स भेटतील न भेटतील ह्याची गॅरंटी नाही आहे. सध्या भेटत आहेत, याचा लाभ घ्या. हा एक प्रकारचा भंडारा आहे, त्या गोष्टी समजून जावा. आणि हे साधं सरळ आहे. अभ्यास करा, अभ्यासाचं नियोजन लावा. माझ्या पद्धतीने जर तुम्हाला 40 दिवसाचं कसं नियोजन लावायचं होतं, जे सगळ्यांना वेळ भेटत नाही. मी काय सांगते, फक्त तुम्ही स्वतः फक्त मराठी, हिंदी, इंग्लिश करा. आणि बाकीचे ज्यांनी नोट्स घेतलेले आहेत त्यांनी फक्त दिवसामधून फक्त एक तरी PDF वाचून काढा, बस एवढंच करा. बाकी काही करू नका. तुम्ही फक्त शिक्षक पात्रता परीक्षा आरामामध्ये पास करू शकता. आणि मार्केटमध्ये जावा, फक्त आणि एकच पुस्तक घ्या, जी की आहे 2013 पासूनच्या आत्तापर्यंत जे काय प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत याचं पुस्तक घ्या. त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका पहा, एकदा नोट्स वाचा. नोट्स वाचल्यानंतर त्या प्रश्नपत्रिका वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या नोट्समधले प्रश्न भेटून जातील. हे पहा, असं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त मी आणि नोट्स संदर्भात सांगणार होतो. नोट्स कशा घ्यायच्या, कशा वाचायच्या, कशा अभ्यास करायच्या, रोजचे किती तास द्यायचे, हे सगळे व्यवस्थितपणे सांगणार होतो. हे सांगितलेलं आहे. नोट्स व्हॉट्सअपला पासवर्ड स्वरूपामध्ये भेटतील. प्रत्येक PDFला पासवर्ड असेल. सेटिंग तुमची व्हॉट्सअपचे डिसअपिअरिंग मेसेज जे असतात ते ऑफ करून टाका. 24 दिवस 7 दिवस जे असेल ते ऑफ करून टाका. त्यानंतर डिलीट झाल्यानंतर 5 दिवसाच्या आत डिलीट झाले तर तुम्हाला परत भेटून जातील. प्रोसेस काय आहे? 89 99 65 38 15
किंवा 9970961144 ह्या नंबरवर फोनपे करा, गुगल पे करा, काय करायचं ते करा. सॅम्पल पाहिजे असतील तर याच नंबरवर करा, तुला सॅम्पल भेटून जातील. पुन्हा तुम्हाला नोट्स आवडले तर नोट्स घेऊन जावा. नोट्सचा फॉर्मॅट कसा असेल, तुम्हाला PDF पाठवली, त्या PDFचं नाव असेल 7वी, नवीन, जुना इतिहास 1 2 3 4 5 असं ह्याच्यामध्ये 7वी, 6वी, 5वी असं जे असेल ते असेल. इथं तुम्हाला नाव दिसून जाईल, त्याच्याखाली पासवर्ड दिसून जाईल, त्याच्याखाली तुम्हाला इथं पासवर्ड दिसेल. हा जो काही पासवर्ड दिलेला आहे तो टाकायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे पहा, ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्या, ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत, दुसरीकडे क्लास लावलेला असेल ते करू शकता. काही नाही आहे त्याच्यामध्ये, काही दुमत नाही आहे. सगळीकडे भरपूर चांगलं नॉलेज देतात, पण हे माझं डायरेक्ट नोट्स देणं आहे. तुम्हाला वेळ नाही आहे, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचे हे त्यासाठी चालू आहे. पेपर 1चा तुम्हाला 16 PDF भेटतील. त्याच्यामध्ये तुम्हाला हा बंच 1300 रुपयाला भेटून जाईल. सामाजिक शास्त्र प्लस मानसशास्त्र 90 मार्काचा बंच तुम्हाला 17 PDFचा त्याच्यामध्ये 1401 रुपयाला भेटून जाईल. तुम्हाला ह्याच्यामध्ये सेपरेट नोट्स पाहिजे असतील त्या भेटून जातील. पण तुम्ही हा बंच पाहिजे पण त्याच्यामधलं हे वगळून ते वगळून बाकी ह्याच्यामधून हे वजा करून द्या, तसं नाही आहे. बंचला सूट आहे, सेपरेट PDFला सूट नाही आहे. पेपर 1 प्लस पेपर 2चा सामाजिक शास्त्र असा कॉम्बो नोट्स पाहिजे असतील, ह्याची ओरिजिनल किंमत आहे 1780, 20 PDFची आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1631 रुपयाला भेटून जाईल. 150 रुपयाची तब्बल सूट भेटून जाईल. हे सगळं सांगितलेलं आहे. नोट्स कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या ते सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा. आणि ह्याच्यापुढून मी आणखीन तुम्हाला दर 3-4 दिवसाला संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन तुमच्या मनातील जे काही डाऊट असतील ते सुद्धा क्लिअर करू इच्छितो, ते सुद्धा क्लिअर करणार आहे. लागलीच आपण आता 2-3 दिवसामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा संध्याकाळी चालू करू. याच्यामध्ये शक्य झाले तर व्हिडिओसुद्धा चालू करू आणि तुमच्या जे काही संकल्पना, जे काही समस्या आहेत ते सुद्धा दूर करू. आणि जे काही मला आणखीन नवीन लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये इन्फॉर्मेशन देता येईल ते सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करील. तर ठीक आहे, तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा, जेणेकरून सगळेजण ह्या TETमध्ये पास होतील. मी फक्त फुल न फुलाची पाकळी असं योगदान देण्याचं काम करणार आहे. आता राहिली सगळीच्या सगळी तुमच्या ह्याच्यावर सोपवून दिलेलं आहे. तर ठीक आहे, मित्रमैत्रिणीला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.